कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे लोकसभेमुळे एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले। एकीकडे जिल्ह्यातल्या सगळ्या मातब्बर नेत्यांची महायुती एका बाजूला आणि बंटी पाटील एका बाजूला असं काहीसं चित्र पाहायला मिळालं। त्यात शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीनं शाहू महाराजांची उमेदवारी पथ्यावर पडली आणि आमदार बंटी पाटील किंग मेकर ठरले। खरं तर खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजित घाटगे, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश पाटील, चंदगड भाजपचे शिवाजी पाटील, संग्राम कुप्पेकर अशा नेत्यांच्या महाआशा युतीला महाविकास आघाडीच्या आमदार बंटी पाटलांनी आसमान दाखवलं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही सगळ्याच जागांवर काटेकी टक्कर होणार हे मात्र फिक्स आहे। त्यातही महायुती असो वा महाविकास आघाडी, इच्छुकांची संख्या वाढली। एकमेकांविरुद्ध लढलेले उमेदवारच महायुतीत पुन्हा एकत्र आलेत। त्यामुळे आता या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत की बंडखोरी असा पेच निर्माण झाला। कुठल्या मतदारसंघात कशा नादखुळ्या लढती होत आहेत आणि नेमकी परिस्थिती काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी आणि आपण पाहतात नादखुळा। कोल्हापूर म्हटलं की कसं सगळंच नादखुळा असते, त्यामुळे इथलं राजकारण हे नादखुळाच। कोल्हापुरात काँग्रेसचे बंटी विरुद्ध भाजपचे मुन्ना हे तर फिक्सच। आता तर बंटी पाटलांनी जिल्ह्यावर आपलं एक हाती वर्चस्व सिद्ध केले। त्यामुळे आगामी विधानसभेची चुरस काही वेगळीच असणार आहे। त्या जिल्ह्याचे आणखी एक नेते राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांच्या एंट्रीने महायुतीची ताकद तर वाढले पण गोची देखील झाले। कारण कोल्हापूर हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातोय। मागच्या 2019च्या विधानसभेला अनेक मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झाली होती। त्यामुळे विरोधात लढलेले सगळेच उमेदवार हे सध्या महायुतीत सामील झाल्याचं चित्र आहे। यावेळी मात्र कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाचा गेम होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली। त्यातून एकतर मैत्रीपूर्ण लढती होतील किंवा मग बंडखोरी याची चुणूक खऱ्या अर्थाने लोकसभेच्या प्रचारात पाहायला मिळाली। झालं असं की कागल आणि चंदगड मतदारसंघात मंडलिकांच्या प्रचारात विधानसभेला मंडलिक कुणाला पाठिंबा देणार यावरून जुंपल्याचं जाहीर सभेतच पाहायला मिळालं। कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांची ठसन होणार हे फिक्स असल्यानं मंडलिकांनी आमदारकीला कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत शब्द देऊ नये असे जाहीरपणे मुश्रीफ म्हणाले होते। तर तसंच काहींसं चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील आणि भाजपचे शिवाजीराव पाटील यांच्या बाबतीत घडलं होतं। त्यामुळे विधानसभेला हे एकमेकांसमोर असणार हे जवळपास निश्चित होतं। गतवेळी शिवसेना भाजप युती असल्यानं या दोन्ही मतदारसंघाच्या जागा या शिवसेनेला सुटल्या होत्या। असं असताना देखील भाजपनं मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली कागलमध्ये समरजित घाटगे तर चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवत कडवी झुंज दिली होती। यामुळेच यंदाही चुरस पाहायला मिळणं अपेक्षित आहे। मात्र यावेळी सगळेच महायुतीत असल्यानं मोठा संभ्रम निर्माण झाला। त्यातून मग मैत्रीपूर्ण लढती होतील की बंडखोरी हे पाहावं लागेल। कागल मतदारसंघाचा विचार केल्यास विद्यमान आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ हे लोकसभेनंतर लगेचच कामाला लागले। त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात देखील केली। त्यामुळे ही जागा महायुतीत राष्ट्रवादीला म्हणजेच मुश्रीफ यांना सुटणार हे तर पक्का आहे। तर दुसरीकडे भाजपचे समरजित घाटगे हे देखील गेल्या 4 वर्षापासून मतदारसंघाची बांधणी करतायत आणि काहीही झालं तरी मुश्रीफ यांना पराभूत करण्याचं चॅलेंज त्यांनी घेतलं। त्यामुळे एक तर मैत्रीपूर्ण लढत किंवा गरज पडल्यास बंडखोरी करण्याची त्यांची तयारी असल्याची चर्चा आहे। त्यात ही युती धर्म म्हणून भाजपनं त्यांना जर थांबायला सांगितलं तर कदाचित ते दुसरा विचार करतील अशी देखील शक्यता आहे। अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय त्यांना खुला असू शकतो। अशात घाटगे नेमकं काय भूमिका घेत आहेत आणि महायुती अभेद्य राहण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मुन्ना महाडिक आणि चंद्रकांत पाटील हे कशी रणनीती आखतात हे पाहावं लागेल। तर चंदगड मतदारसंघाचा जर विचार केला तर विद्यमान आमदार म्हणून महायुतीचे तिकीट हे राजेश पाटील यांनाच मिळेल अशी दाट शक्यता आहे। त्यामुळे भाजपचे इच्छुक शिवाजीराव पाटील, संग्राम कुप्पेकर यांची मात्र कोंडी झाली। मागच्या 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजेश पाटील विरुद्ध शिवसेनेचे संग्राम कुप्पेकर आणि भाजपचे बंडखोर शिवाजीराव पाटील अशी लढत झाली होती। अशात सध्या तिघेही महायुतीत सामील झाल्याने उमेदवारीचा पेच निर्माण झालाय। प्रत्येकाने आपल्या उमेदवारीसाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली। प्रत्येकानंच उमेदवारीचा दावा केलाय। त्यातही शिवाजीराव पाटील हे मैत्रीपूर्ण लढत किंवा वेळ पडल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय।
वाढदिवसाच्या निमित्ताने पक्ष अथवा अपक्ष विधानसभा लढवणारच अशी घोषणाच त्यांनी केली. गेल्या 4 वर्षापासून भागात सक्रिय राहून मतदारसंघ बांधायचा त्यांनी प्रयत्न केला. माजी मंत्री भरमू पाटील यांच्या मदतीने त्यांनी चंदगड विधानसभेसाठी तयारी केली असून ते नक्की मैदानात असतील अशी कार्यकर्त्यांना खात्री. शिवाजीराव पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याने तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांना आहे. असं असलं तरी महायुतीत ही जागा कुणाला सुटते यावर पुढची सगळी गणितं ठरणार आहेत. त्यात ही राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असल्याने उमेदवारी राजेश पाटील यांनाच मिळण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत कदाचित फडणवीस यांच्या मध्यस्थीने शिवाजीराव पाटील यांना थांबावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात मग शिवाजीराव पाटील काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. दुसरीकडे ज्येष्ठ नेते भरमू अण्णा हे देखील शेवटची निवडणूक म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा कार्यकर्त्यांचा आग्रही असल्याचं दिसतंय. तर अजून एक इच्छुक असलेले संग्राम कुप्पेकर यांनीही मुन्ना महाडिक यांच्या माध्यमातून तिकिटासाठी प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय. त्यानुसार भाजपचं तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र अपवादात्मक परिस्थितीत ते बंड करतील अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे चंदगड मतदारसंघात सध्या तरी महायुतीकडून विद्यमान आमदार राजेश पाटील यांचंच पारडं जड दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? महायुतीत कागल किंवा चंदगड मतदारसंघात नेमकं तिकीट कुणाला मिळेल? कुठे मैत्रीपूर्ण लढती होती? कोण बंडखोरी करेल आणि कोणाचा गेम होईल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा नादखोळा व्हिडिओ आवडल्यास आमचं नादखोळा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.